नमस्कार सर्व स्वामी भक्तांना, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ। तर आज जी मी माहिती देणार आहे ती आहे की नेमकं जेवण करताना काय केलं पाहिजे। सगळ्या गृहिणींसाठी एक महत्त्वाची विनंतीसुद्धा आहे आणि माहितीसुद्धा आहे, ठीक आहे। तर ह्या माहितीला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण स्वामींना वंदन करूया आणि मग मी माझ्या माहितीला सुरुवात करते, ठीक आहे। अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोटी निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतनेचे गुरुदेव दत्त श्रीपाद राजम शरणम प्रपदे श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर बघा, जेवण करताना आता असं बोललं जातं की दुसऱ्यांचं अन्न खाऊ नये। ते कितपत सत्य आहे की नाही, त्याचं खरोखर पालन केलं पाहिजे का? तर हो, त्याचं पालन केलं पाहिजे। ह्याच्या मागचं कारण मी तुम्हाला सांगते, ठीक आहे। बघा, हे सगळं काही ना ऊर्जेने बनलं आहे, ठीक आहे। आता सगळ्यात महत्त्वाची ऊर्जा म्हणजे काय, जे आपण खातोय आणि पितोय, कारण त्याच्या थ्रूच आपली बॉडी फंक्शन करते, ठीक आहे। आणि मुख्य स्त्री जी असते, जी जेवण करते, तिची एनर्जी पॉझिटिव्ह असणं, सकारात्मक असणं खूप गरजेचं आहे। जर ती एका नकारात्मक ऊर्जेने जर ती जेवण बनवते, तिचं पूर्ण कुटुंब खाणार आहे, कुटुंबावरती त्याचा परिणाम होणार आहे। तर म्हणून तुम्ही जेवण करताना मुख्य काय करावं, जेवण करताना तुम्ही आहे ना, आता बघा, मानसिक जाप आहे ना, हा ना तुम्ही जरी चालू ठेवला तरी तुमचं ना चालता फिरता उठता बसता मानसिक जाप जो आपण करतो तो जरी तुम्ही चालू ठेवला ना, तरी पण आहे ना आपल्या विचारांपासून आपल्याला सुटका नाही आहे। तर त्यासाठी काय करावं, त्या बघा, श्री स्वामी समर्थ ह्या नावाची ना मशीन येते, ठीक आहे। आता माझ्याकडे जी मशीन आहे ना, मी बघा, ही मशीन आहे माझी। ह्या मशीनमध्ये ना छोटीवाली सुद्धा मशीन येते, त्याच्यामध्ये ना खूप सारे मंत्र आहेत। ही कस्टमाइज मशीन आहे, ज्याच्यामध्ये फक्त 3च मंत्र आहेत। आणि जी छोटीवाली येते ना, त्यामध्ये खूप मंत्र आहेत ना, त्यामुळे ना कर्कश आवाज येतो त्या। तर जर तुम्हाला अशी वाली मशीन भेटली ना, तर ही घ्या विकत, ठीक आहे। आता पुढे मी सांगते हे तुम्हाला का ऐकायचं जेवण करताना, ठीक आहे। तर अशीच मशीन बघा, तुम्हाला क्लोजली पण दाखवते। ही अशी स्वामींची मशीन येते। ह्याच्यात जे मंत्र बोललं गेलं आहे ना, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, म्हणजे ते ना एकदम तुमच्या अंतःकरणाला खूप शांती देतं। ह्याच्यात जे बोललेलं मंत्र आहे ते, ठीक आहे। जर तुम्हाला भेटली मार्केटमध्ये तर बघा, ही मशीन तुम्ही नक्की घ्या। आता आपण जेव्हा हे ऐकतो ना ह्या मशीनमधून श्री स्वामी समर्थ, तर काय होतं, आपल्या कानावरती पण आहे ना तेच ऐकू जात आहे। आणि मग आहे ना आपल्या विचारांमध्ये ना खूप फरक पडतो, आपले विचार खूप कमी होत जातात। आणि त्यामुळे नंतर जे आपण जे मनामध्ये जे बोलत आहोत ना, जाप श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, ते कंटिन्यूस चालतात। आता मी तुम्हाला सांगते का जेवण करताना, बिकॉज आहे ना जेवण आपण जे करतोय ना त्याच्यामध्ये ना आपली ऊर्जा जाते आहे। बघा, देवळात सुद्धा जर तुम्ही जाल तर तुम्हाला प्रसाद वाटला जातो। प्रसाद सगळ्यांमध्ये का वाटला जातो, कारण त्याच्यामध्ये देवाच्या समोर जो ठेवलेला प्रसाद असतो, ती सकारात्मक ऊर्जा ती सकारात्मक ऊर्जा त्या प्रसादामध्ये असते। आणि तो प्रसाद आपण सगळे ग्रहण करतो आणि मग ती ऊर्जा आपल्या सगळ्यांमध्ये त्याचा समावेश होतो, म्हणून प्रसाद हा वाटला जातो, ठीक आहे। तर आता घरी सुद्धा तसंच आहे, जे तुम्ही बनवत आहात। आता मोठे मोठे जे सेंटर्स आहेत ना, मेडिटेशनचे सेंटर्स आहेत, ब्रह्मकुमारी वगैरे, जर तुम्हाला माहिती असेल, तिथे आहे ना खूप सारे भजन आरती वगैरे ना लावल्या जातात। जेव्हा खूप साऱ्या स्त्रिया जेव्हा जेवण करत असतात ना तिथे, का कारण ना कोणाची पण नेगेटिव्हिटी त्या जेवणात नाही जायला पाहिजे, ठीक आहे। तर जर तुम्ही सकारात्मक ऊर्जेने जर जेवण केलं ना, ते तुमचं पूर्ण कुटुंब खाणार आहे। बघा, श्रीमंत गरीब हा भाग नाही आहे ह्याच्यात। हे जे मी बोलते ना, ते ऊर्जाबद्दल बोलते, एनर्जीबद्दल बोलते। पॉझिटिव्ह एनर्जी आणि निगेटिव्ह एनर्जी आपल्या शरीरावरती कशी इम्पॅक्ट करते ह्या गोष्टींचा भाग आहे, ठीक आहे। श्रीमंत आणि गरिबाचं काहीही ह्याच्यात घेणं देणं नाही आहे, ठीक आहे। जेव्हा पण तुम्ही जेवण करता, हे फक्त गुरुवारचंच नाही, जेव्हा पण तुम्ही जेवण करता ना त्याच्यानंतर सगळ्यात अगोदर आहे ना देवांना भोग। जर तुम्हाला बघा, आपल्याला ना नेहमी नाही जमत, गुरुवारचं आपण प्रॉपर नैवेद्य दाखवतो, ठीक आहे। इतर दिवशी नाही जमत, इतर दिवशी जर तुम्हाला नाही जमलं ना, तर तुम्ही काय करू शकता, फक्त एक घास तरी स्वामींना दाखवा। आता हे का दाखवावं नेहमी, ठीक आहे। बघा, स्वामींना जेव्हा आपण अर्पण करतो ना, तेव्हा आपल्यामधला जो मीपणा असतो ना, की अहंकार असतो की मी हे केलेलं आहे, माझं आहे सगळं, ते सगळं ना समर्पित करतो आपण त्यांना। जेव्हा आपण जेवण दाखवतो, जेव्हा आपण भोग दाखवतो त्यांना, जेव्हा आपण तो घास भरवतो, तेव्हा तो आपला मीपणा आहे ना, आपल्यामधला जो अहंकार आहे ना, तो नाहीसा होतो, ठीक आहे। त्यांना जो आपण भोग दाखवतो, कारण माझी एक सवय आहे,
प्रत्येक जर मी काहीही बनवलं तर मी सगळ्यात अगोदर स्वामींना घास भरवते, म्हणजे प्रॉपर नैवेद्य दाखवलं जात नाही माझ्याकडून. रोज जेव्हा केव्हा मी जेवण करते सगळ्यात अगोदर मी स्वामींना दाखवते, स्वामींना भरवते आणि मग मी तो ग्रहण करते. मग ती कुठलीही छोटी गोष्ट असू दे, ठीक आहे. मी एक डोसा का नाही केला असू दे, मी त्यांना पहिले त्यांच्या तोंडाशी मी भरवते तो घास आणि मग मी तो खाते. तर ना तुमच्यामध्ये एक समर्पण भाव येईल, तुमच्यामध्ये मीपणाचा भाव नाही येणार की हे मी केलं आहे, हे माझं आहे, हे माझं आहे. सगळ्या गोष्टी आपण कशा माझ्या आहेत, मी केले माझ्या आहेत. काही नाही, तुम्ही काही करत नाही आहात, तुम्ही काहीच नाही करत आहात. सगळं स्वामी तुमच्याकडून करून घेत आहे. त्यामुळे हा मीपणाचा जो अहंकाराचा भाव येतो ना तो नाहीसा होतो. म्हणून नेहमी नेहमी स्वामींना तुम्ही जेवण, स्वामींना भोग हे दाखवायलाच पाहिजे जेवण केल्या केल्या. आणि हे तुम्ही का नाही करू शकत रोज? तुम्ही मला सांगा, फक्त गुरुवारचंच का केलं पाहिजे? आपण का केलं पाहिजे? तुम्ही रोज तुमच्या पोटासाठी खाता, 2 मिनटं पण नाही लागत स्वामींच्या जवळ जाऊन त्यांच्या मुखाशी घास ठेवायला. तर हे करा. हे आपल्यासाठी, आपल्या पूर्ण परिवारासाठी जेवण करण्यासाठी आपल्याला वेळ असू शकतो एवढं 1.5-2 तास. तर मग स्वामींना एक घास बनवण्यासाठी तर आपल्याकडे 2 मिनटं असूच शकतात, ठीक आहे. तर हे तुम्ही रोजची तुमची हॅबिट लावा, रोजची तुमची सवय ठेवा की तुम्ही जेव्हा केव्हा जेवण कराल त्या अगोदर तुम्ही स्वामींना घास दाखवा. बाहेरून काही आणलेलं अन्न असेल ते आपण नाही दाखवू शकत, ठीक आहे, पण घरात केलेलं जे अन्न आहे ते दाखवायलाच पाहिजे, ठीक आहे. आता बघा, जेवण करताना ही मशीन का ऐकली पाहिजे, ठीक आहे. आता सगळं ऊर्जेने बनलं आहे, ठीक आहे. जे तुम्ही बनवताय, जे तुम्ही खाताय आणि तुमच्या परिवाराला देताय ते सुद्धा ऊर्जा आहे. नेगेटिव्हिटीने जर जेवण बनवलात, त्याच्यामध्ये तुमची नेगेटिव्हिटी चालली आहे ते जेवणामध्ये आणि तेच 4 लोक खातात तर त्यांच्यामध्ये पण नेगेटिव्हिटी ती येते, ठीक आहे. म्हणून जेव्हा आपण जाप ऐकतो, मनामध्ये बोलतो, विचार शून्य होतात, त्याच्यामध्ये ती सकारात्मकता जाते आणि पुरा परिवार ती सकारात्मक ऊर्जा ऑब्झर्व करतोय. मोठे मोठे ना साधू संत तुम्ही बघा, ते कधीच ना दुसऱ्यांचं अन्न खात नाही. किंवा जर तुम्ही जर बघाल, मॉन्क पण असतील ते आहे ना, म्हणजे ते धान्य आणतात आणि ते घरी शिजून खातात. ते कुठलंही असं बाहेरून कोणी दिलेलं अन्न खात नाही. कारण हेच कारण आहे. आता ते का मागतात दुसऱ्यांकडे जाऊन? कारण ह्याच्यासाठीच की अहंकार जो आहे, मीपणाचा भाव आहे, तो त्यांनी त्यागलेला आहे. त्या लेवलपर्यंत पोचणं तर आपल्याकडून शक्य नाही आहे, ठीक आहे. पण ॲटलिस्ट आपण आपल्या परिवाराला जे देत आहोत ते तरी आपल्यातून सकारात्मक ऊर्जेने बनलेलं असायला पाहिजे. म्हणून तुम्हाला जेवण करताना हे मंत्र, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप ऐकायलाच पाहिजे. मानसिक जाप करतो ना तेव्हा विचार हे सत्वतच असतात, पण जेव्हा तुम्ही कंटिन्युअस जेव्हा ऐकत जाल ना, जेव्हा तुमच्या कानावरती पडेल ना, मग तुम्ही बघा कसं तुम्हाला आतमधून जी ऊर्जा भेटते ना ती एक वेगळीच असते ना, ती तुमच्या जेवणात चाललेली आहे, ठीक आहे. आणि मुख्य स्त्री जी आहे तिलाच हे काम करायचं आहे, बिकॉज तीच जी जेवण बनवते आणि तिच्याच हातातून 4 लोक खात आहेत, ठीक आहे. आपल्या कुटुंबाला थोडी ना आपण म्हणजे अशी नकारात्मक ऊर्जा देऊ किंवा अशा सगळ्या गोष्टी आपल्याकडून घडत असतील, पण घडतात. कारण विचारांचा कोणावरही कंट्रोल नाही आहे, ठीक आहे. विचार येतात जातात, विचार हे आपल्या हातात नाही आहे, आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. आणि नकारात्मकच विचार हे जास्ती सतत, कारण की कलियुग पूर्ण अंधकारमध्ये आहे. खूप कमी लोक आहेत जे देवांच्या गोष्टी एकदम डीपली करतात आहे, ठीक आहे. तर मी तुम्हाला हेच सांगेन, माझी विनंती पण आहे, जर तुम्हाला जमलं बघा, कारण आहे ना, जेवण करताना तर आपल्याला किचनमध्ये राहावंच लागतं. त्या निमित्ताने तुमचं नामजप पण होतं. तर तुम्हाला काय, फक्त जाऊन ती मशीन किचनमध्येच ठेवा आणि फक्त बटन ऑन करायचं आहे तुम्हाला, दॅट्स इट. मी तर तसंच करते, माझी किचनमध्ये ही मशीन असते, मी ऑन करते. मी किचनमध्ये शिरल्या माझी मशीन ऑन होऊन जाते आणि मग मी जेवण करायला लागते. तर कारण तुमचं जाप पण होतो आहे आणि तुमची सकारात्मक ऊर्जा ते जेवणामध्ये जाते. आणि खूप महत्त्वाचा भाग आहे जेवण, कारण जेवणावरतीच आपलं पूर्ण आयुष्य निर्भर आहे. आणि जेवण ही गोष्ट आपण 2दा जेवतो दिवसातून, मग तुमचा बघा किती वेळा जाप होतो आहे त्या निमित्ताने, ठीक आहे. सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास, जर तुम्हाला अर्धा तास पण लागत असेल तर सकाळी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास, 1 तास तुमचा दिवसातून जाप होतो आहे. 1 तास लागत असेल तर 2 तास तुमचा दिवसातून जाप होतो आहे.
मग तशी करा, ठीक आहे. तशाच पद्धतीने बघा तुमचं किती तास तुमचं जाप पण होत आहे, ठीक आहे. तर बघा वेळ हा कुठल्याच गोष्टीसाठी नाही भेटत, वेळ काढला पाहिजे आपल्याला. आणि देवांच्या गोष्टी करण्यासाठी वेळ हा काढलाच पाहिजे आपल्याला. इतर सगळ्या गोष्टी करण्यासाठी वेळ आहे, मग का नाही देवांच्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला वेळ आहे त्याच पाहिजे. वेळ कधीही तुम्हाला भेटणार नाही आहे, तो तुम्हाला काढायचा आहे तुमच्या रोजच्या दिनचर्यामधून. सगळ्या गोष्टी करा, आपल्या जीवनात परिवर्तन आणा. माझ्या प्रत्येक व्हिडिओमागे हाच उद्देश असतो की मी काय पॉझिटिव्ह तुमच्यापर्यंत पोहोचू शकते, तुमच्या जीवनात कसं मी एक नवीन वळण आणू शकते. माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या मागे माझा हाच प्रयत्न असतो की मी तुमच्यापर्यंत काहीतरी असं पोचवत जाऊ जे तुमच्या पूर्ण कुटुंबाला फायदेशीर ठरेल, ठीक आहे. ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वस्त राहा, स्वामींच्या नामात आपलं मन रमवून राहा आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.